In last lecture, we have completed the aeration process, screening process, and the third part is the coagulation process we have completed, and we have come up to the flocculation process. Aeration unit मध्ये काय बघितलं होतं आपण? Aeration unit मध्ये we have to reduce the dissolved gases, again taste and order of the water. That are the removal quantities of water in the aeration process. मग त्यासाठी काय करतो आपण? फ्री फॉल ऑफ वॉटर, एका हाईट वरून फ्रीली फॉलिंग करतो वॉटरचं, and through this processes some number of aerators are used. मग त्यामध्ये डिपेंड्स अपॉन द एरिएटर, वेगवेगळे टाइप आहेत एरिएशनचे. फर्स्ट पहिला कुठला आहे आपला? कॅस्केड एरिएटर. सेकंड कुठला आहे? स्प्रे एरिएटर. कुठला आहे? फाउंटेन एरिएटर. थर्ड वन इज द diffused aerator, and last one is the mechanical aerator. These are the aerators which are helpful to us for the aeration process. ओके. स्क्रीनिंग मध्ये काय करतो आपण? जे सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत, मॅटर्स आहेत, विच हॅव्हिंग द साइज इज बिगर, तर त्याला आपण ट्रॅश ट्रॅक नावाचं एक जाळी त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो ऍट द एंट्रन्स, अँड विल रिमूव्ह द ऑल द सस्पेंडेड पार्टिकल्स फ्रॉम द वॉटर. अँड हे जर सस्पेंडेड पार्टिकल्स इफ वी आर नॉट रिमूव्ह फ्रॉम द वॉटर, व्हॉट विल बी इफेक्ट ऑफ दॅट? तर काय होणार आहे? ते पंप्स असतील किंवा टर्बाईन्स असतील, ज्या मशिनरीज आहेत कुशामधल्या वॉटर ट्रीटमेंट प्लांट मधल्या, ते काय होऊ शकतात? खराबी होऊ शकतात. त्यामुळे त्याच ठिकाणी आपल्याला काय करायचं? वी हॅव टू रिड्यूस दी सच टाइप्स ऑफ द सस्पेंडेड पार्टिकल्स फ्रॉम द एंट्रन्स पॉइंट ओनली ऍट द टाइम ऑफ द raw water entering into the soil waste water treatment or water treatment plant. नेक्स्ट पॉइंट काय बघितलं आपण? देयर विल बी अ कॉग्युलेशन. कॉग्युलेशन म्हणजे काय? कॉग्युलेशन प्रोसेस मध्ये काय करायचं आपल्याला? कॉग्युलंट एक ऍड करायचं. विच कॉग्युलंट? एनीवन कॅन प्लीज नेम? अलम. अलम नावाचं. अलमला मराठीमध्ये तुरटी असं म्हणतात. तो अलम काय करतो? जे पॉझिटिव्ह चार्ज अँड द निगेटिव्ह चार्ज जे पार्टिकल्स आहेत, दॅट पार्टिकल्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स इच अदर, आणि त्यामुळे काय होणार आहे? एक स्मॉलर साईजचे पार्टिकल्स आणि बिगर साईज मध्ये कन्व्हर्जन होईल. व्हाय? तर ते कलेक्शन होईल मटेरियलचं, त्याची डेन्सिटी जास्त होईल, मास पण जास्त होईल. अँड सो दॅट बिकॉज ऑफ दिस अलम, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज आर कनेक्टेड, अँड that mass of the particle is goes on increases and it will be settled down at the bed. That is the coagulation process. मग यामध्ये काय होतं? तर coagulation process मुळे बेडला येतात पूर्ण सगळे सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत. दॅट इज द coagulation process. आफ्टर दॅट या ठिकाणी फ्लॉक्युलेशन प्रोसेस आहे. तर फ्लॉक्युलेशन प्रोसेस मध्ये आपण काय करतो? इन दिस फ्लॉक्युलेशन प्रोसेस जे रॉ वॉटर आपल्याला आलेलं आहे coagulation पासून, तर त्याला रॅपिड मिक्सिंग, त्याच्यानंतर थोडं स्लो मिक्सिंग, मीडियम मिक्सिंग, आणि त्याच्यानंतर व्हेरी लो स्पीड मिक्सिंग, अशा पद्धतीने मिक्सिंग कंटिन्युअसली करत गेल्यामुळे अलम काय करणार आहे? त्या ठिकाणी कंटिन्युअसली जे फ्लॉक मटेरियल्स आहेत, दॅट ऑल फ्लॉक मटेरियल्स आर गेटिंग डाऊन ऍट द लोअर मोस्ट पार्ट, आणि लोअर मोस्ट पार्टला जो तुमचा काय असणार आहे? सेडिमेंटेशन चेंबर असणार आहे. थ्रू दिस सेडिमेंटेशन चेंबर will reduce the sludge from the flocculation process, and जे टॉपला जे वॉटर राहील, that water is provided into the filtration process for the filtration. समजलं? अशा पद्धतीने बघा आपण कुठपर्यंत आलो? स्क्रीनिंग बघितलं. सेकंड पॉइंट आपण कुठला बघितला? एरिएशन. आफ्टर दॅट वी हॅव सीन coagulation, आफ्टर दॅट फ्लॉक्युलेशन. आता रिमेनिंग पार्ट जो आहे तो म्हणजे तुमचा कुठला आहे? तर दॅट इज द फिल्ट्रेशन प्रोसेस इज रिमेनिंग. हे डायग्राम आपण हे सगळं लिहून घेतले का इन लास्ट लेक्चर फ्लॉक्युलेशन साठी? नाही, डायग्राम काढले आहे मॅडम फक्त. हो का? बरं, ठीक आहे. तर बघा मी आणखीन एकदा फ्लॉक्युलेशन मध्ये काय सांगते बघा. फ्लॉक्युलेशन इज अ स्लो मिक्सिंग और ॲगिटेटिंग प्रोसेस इन विच द डिस्टॅब्लिश्ड कोलॉइडल पार्टिकल्स आर ब्रॉट इनटू intimate contact in order to promote the flock formation. Okay, the water flows into a tank with paddles that provide slow mixing, bring the small particles together to form a larger particle called as flocks. The mixing is done quite slowly and gently in the flocculation step. If the mixing is too fast, flocks will break into the small particles and that are difficult to remove the sedimentation or the filtration process. तर यामध्ये बघा why this temperature is provided, temperature speed is provided here, that is the slow speed, high speed and the medium speed. तर बघा whenever the speed is more, what will be happen? जे काही फ्लॉक्स तयार झालेत, कुठे फ्लॉक्स तयार झाले होते? आपले कॉग्युलेशन प्रोसेस मध्ये. कॉग्युलेशन प्रोसेस मध्ये जे की एक स्मॉलर पार्टिकल आहे, अलममुळे जे काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज जे कनेक्टेड होणार आहेत, त्यामुळे जो मास वाढणार आहे, तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? फ्लॉक असं म्हणणार आहेत. ज्याचं मास इन्क्रीज होणार आहे त्या पार्टिकलचं, त्याला आपण फ्लॉक असं म्हणतो. तर फ्लॉक्सचे काय असणार आहेत तुमचे?
फ्लक्स म्हणजे काय समजलं का तुम्हाला? जे स्मॉल पार्टिकल आहेत तर ते काय होणार, एकमेकाला कनेक्ट होतील. कनेक्ट झाल्यानंतर एक त्याचा मोठा शेपचा एक मास जास्त असलेला पार्टिकल तयार होईल. त्याला आपण काय म्हणलेलं आहे? फ्लॉक असं म्हणलेलं आहे. आणि जेव्हा आपण त्याचं मिक्सिंग, एक स्लो मिक्सिंग करू आपण, स्पीड जेव्हा कमी असेल तर त्यावेळेला ते फ्लॉक्स काय होतील? ऍट द लोअर मोस्ट पार्टला येतील. आणखी सेम रिव्हर्स पोझिशनला जर आपण स्पीड हाय केलं, स्पीड इन्क्रीज केलं, तर त्यावेळेला काय होणार आहे? हे फ्लॉक्स परत डी सेपरेट होऊ शकतं, म्हणजे परत ते सेपरेट होऊ शकतात. मग सेपरेट झाल्यानंतर स्मॉल स्मॉल पार्टिकल्स मध्ये ते सेपरेट जर झाले तर त्यावेळेला काय होऊ शकतं? परत ते आपल्याला प्रोसिजर सेम परत अलम, परत त्याचं कॉग्युलेशन, परत त्या ठिकाणी मग त्याचं फ्लॉक मटेरियल तयार करायचं, फ्लॉक परत सेडिमेंटेशनला येणार, परत तो चेंबर मधून रिमूव्ह करणार. अशी ही जी प्रोसेस आहे तर त्याला आपण म्हणतो फ्लॉक्युलेशन. मग या फ्लॉक्युलेशन मध्ये काय केलं जातं? मिक्सिंग पहिल्यांदा काय करतात? पूर्ण मिक्सिंग करून घेतात, रॅपिड मिक्सिंग. त्याच्यानंतर थोडं स्पीड कमी करतात, त्याच्यानंतर स्पीड कमी करतात, जेणेकरून जे मटेरियल आहे ते पहिल्यांदा पूर्ण रॅपिड मिक्सिंग मध्ये सस्पेंडेड होतील टॉपला. परत स्लो केल्यानंतर त्याचं काय होईल? अलम मुळे काय होणार आहे? त्याचा एक फ्लॉक तयार होतील. आणि परत स्लो जर केलं आपण स्पीड, तर त्या ठिकाणी दिस फ्लॉक्स आर कलेक्टेड ऍट द लोअर मोस्ट पार्ट. आणि लोअर मोस्ट पार्टला जर हे कलेक्ट झाले फ्लॉक्स, तर आपण हे काय करणार आहोत? सेडिमेंटेशन चेंबर मधून यांना बाहेर काढणार आहोत. दिस इज अ फ्लॉक्युलेशन बेसिन विथ अ फ्लॅश मिक्स. तर हे मिक्सर जे आहे तर ते कुठले मिक्सर आहेत बघा, ह्याला काय म्हणलेलं नाव आहे ते कुठलं आहे? दीज आर दी पॅडल मिक्सिंग. आपण पॅडल मिक्सिंग मागच्या वेळेला बघितलं होतं, किंवा शाफ्ट मिक्सिंग, ह्याला पॅडल टाईप हे मिक्सिंग केलेलं आहे या ठिकाणी. फक्त काय आहे की या ठिकाणी की फ्लॉक्युलेशन मुळे कंटिन्युअसली मिक्सिंग करत असताना फक्त स्पीड कमी आणखी जास्त ह्याच्यावरती तुमचं जे स्लज आहे किंवा तुमचं सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत ते काय होणार आहेत? रोटेट होणार आहेत, त्या सस्पेंडेड होणार आहेत. कशामध्ये? वॉटरमध्ये, रॉ वॉटरमध्ये. आणखी स्पीड जर कमी केलं तर इट विल बी ऍट द लोअर मोस्ट पार्ट अँड विल कलेक्ट फ्रॉम द सेडिमेंटेशन चेंबर. आता नेक्स्ट जी प्रोसेस असेल आफ्टर दिस फ्लॉक्युलेशन, जे काही स्लज आपण चेंबर पासून जो कलेक्ट करणार आहे आणि टॉपला जे वॉटर असेल, दॅट वॉटर विल बी ट्रान्सपोर्टेड फॉर द नेक्स्ट स्टेप फॉर द फिल्ट्रेशन प्रोसेस, दॅट इज द फ्लॉक्युलेशन. तर तुम्हाला या ठिकाणी फ्लॉक्युलेशन मध्ये दिसेल खाली बघा पिक्चर मध्ये दाखवले कोनिकल फ्लास्क आहे. या फ्लास्क मध्ये टर्बिड वॉटर आहे. टर्बिड वॉटर मुळे काय झालेलं आहे? कंटिन्युअसली मिक्सिंग केलेलं आहे पहिल्यांदा, म्हणजे सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स होतील. नेक्स्ट सेकंडला काय केलेलं आहे त्या ठिकाणी बघा, थोडं टेम्परेचर, थोडं स्पीड कमी केलेलं आहे, त्याचं स्पीड कमी केलेलं आहे, दॅट इज अ मीडियम स्पीड. आफ्टर दॅट अगेन दॅट स्टिअरिंग हे कमी केलेलं आहे. त्यामुळे तिन्ही चारही लेअर मध्ये दाखवलेलं आहे की लास्टला जो स्लज आहे तो पूर्ण लोअर मोस्ट पार्टला आणि वरती क्लीन वॉटर तुम्हाला दिसते त्या कोनिकल फ्लास्क मध्ये. तर हे कशामुळे होतं? तर तुमच्या फ्लॉक्युलेशन, त्यामधला जो अलम आहे तो काय करतो? कॉग्युलेंट फ्लॉक तयार होतो. फ्लॉक आहे तो लोअर मोस्ट पार्टला येतो आणि तो फ्लॉक परत आपल्याला मग सेडिमेंटेशन चेंबर आहे तिथून आपल्याला काय करायचंय? रिमूव्ह करायचं. दॅट इज द फ्लॉक्युलेशन प्रोसेस. समजलं का सगळ्यांना? Yes, ma'am. So write down flocculation is a slow mixing. Flocculation, write down. Flocculation is a slow mixing. Flocculation is a slow mixing. Flocculation is a slow mixing or agitating process in which the de-established colloidal particles are brought into intimate contact in order to promote the flock formation,
Below this, the water flows water flows into a tank with paddles with paddles that provide slow mixing that provide slow mixing that provide the slow mixing. Full stop. Bring the small particles together to form larger particles called flocks Mixing is done quite slowly. Mixing is done quite slowly and gently in the flocculation state. If the mixing is too fast, if the mixing is too fast, the flocks will break. Apart into small particles that are difficult to remove by sedimentation or filtration completed. झालं सगळ्यांचं? Yes, ma'am. Okay, we'll move towards the next point, that is the sedimentation. तर बघा, इन दिस सेडिमेंटेशन आता आपण काय बघितलं, फ्लॉक्युलेशन मधून काय झालेलं आहे आपल्याला, तर लोअर मोस्ट पार्टला पूर्ण आपण स्लज कलेक्ट केलेला आहे. आता हे सेडिमेंटेशन म्हणजे काय असतं, तर सस्पेंडेड पार्टिकल्स आपल्याला रिमूव्ह करायचे आहेत. ओके, द सेडिमेंटेशन इज द रिमूव्हल ऑफ सस्पेंडेड पार्टिकल्स बाय ग्रॅव्हिटेशनल सेटलिंग. काय करायचे, सेडिमेंटेशन इज द रिमूव्हल ऑफ द सस्पेंडेड पार्टिकल्स बाय द ग्रॅव्हिटेशनल settling. The gravity causes the flocks to settle down the bottom. Again, large particles settles more rapidly than the small particles. It would take a very long time for all particles to settle down, and that would mean we would need a large sedimentation basin.
of the sedimentation basin, so the clarified water with most of the particles removed and moves on the filtration step where the finer particles are removed. बघा यामध्ये काय करायचं आपल्याला, तर जे आपण फ्लॉक्स तयार केले त्यामध्ये कॉग्युलेशन प्रोसेस मध्ये फ्लॉक्स तयार झाला, परत फ्लॉक्युलेशन मध्ये रॅपिड मिक्सिंग मध्ये लोअर मोस्ट पार्टला आपले कलेक्शन झालं कशाचं, सस्पेंडेड मॅटरचं, दॅट इज द स्लज. आणि हा आपल्याला सस्पेंडेड मॅटर आहे तो आपल्याला काय करायचा आहे, रिमूव्ह करायचा आहे. मग तो आपण कोणाच्या सहाय्याने रिमूव्ह करणार आहोत, तर सेडिमेंटेशनला जे खाली बेसिन आहे तर त्या बेसिन थ्रू आपण हे काय करतो, रिमूव्ह करतो, किंवा त्याला आपण चेंबर बघितला त्याच्या थ्रू आपण रिमूव्ह करणार आहोत. मग यासाठी या सेडिमेंटेशन प्रोसेसमध्ये तर बघा ह्या टाइपचे प्रोव्हाइड केले जातं काय, रिमूव्हल ऑफ सॉलिड पार्टिकल, दॅट इज द बेसिक केम. कारण लोअर मोस्ट पार्ट पासून आपल्याला जो त्या ठिकाणी सस्पेंडेड पार्ट मॅटर कलेक्ट झालेला आहे तो आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. ओके, तर यामध्ये काय म्हणलेलं आहे की फ्लॉक्स जे आहेत त्याचं वेट जास्त असतं त्यामुळे तो लवकरात लवकर खाली सेटल डाऊन होतो, आणि जे स्मॉलर पार्टिकल्स आहेत तर त्याचं जे रेट आहे खाली येण्याचा लोअर मोस्ट पार्टला त्याचा रेट कसा असणार आहे, दॅट रेट इज अ व्हेरी स्लो रेट फॉर द स्मॉल पार्टिकल्स. तर त्यासाठी त्यांना काय करावं लागेल, फ्लॉक बनवावं लागेल. आफ्टर द फ्लॉकिंग दे विल कम ॲट द लोअर मोस्ट पार्ट अँड फ्रॉम द लोअर मोस्ट पार्ट दे विल बी कलेक्टेड. आणि जे परत जे फाईन पार्टिकल आणखी त्या वॉटरमध्ये राहिलेले आहेत, दिस ऑल पार्टिकल्स विच हॅव्हिंग द स्मॉलर पार्टिकल्स, हे वॉटर जे आहे ते आपण परत फिल्ट्रेशन मध्ये वापरणार आहोत आणि त्यामध्ये प्रोसेस करणार आहोत. इन द फिल्ट्रेशन प्रोसेस ओनली वी कॅन रिमूव्ह द जे फाईन पार्टिकल राहिलेले आहेत ते बाय द filtration process. So write down this sedimentation process. Sedimentation is the removal of suspended particles लिहून घेते ना, लिहिताय का सगळे? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, Okay. madam. Sedimentation is the removal of suspended particles. Sedimentation is the removal of suspended particles by gravitational settling. By gravitational settling. By gravitational settling. Gravity causes gravity causes the flux to settle gravity causes the flux to settle to the bottom. Large particles settle more rapidly. Large particles settle more rapidly than small particles. Large particles settle more rapidly than small particles. It would take a very long time for all particles to settle out. That would mean we would need a
very large sedimentation basin, very large sedimentation basin. So the clarified water, with most of the particles, removed, comma, moves onto the filtration step, where the finer particles are removed, completed. Yes, ma'am. ओके, तर बघा या ठिकाणी सेडिमेंटेशनचा टँक जे आहे तर त्याचे वेगवेगळे टाइप आहेत. शेप ऑफ सेडिमेंटेशन टँक तुम्ही बघू शकता. दीज आर दी टाइप्स, रेक्टँग्युलर, सर्क्युलर आणखी हॉपर बॉटम अशा टाइपचे टँक आहेत. तर यामध्ये एक इनलेट असतो आणि एक मॅडम हा मॅडम एक थोडं मिनिट मागची राहिले. स्लाइड ओपन करायची. ओके ओके. फिनिश्ड झालं का सगळ्यांचं? कंप्लीटेड. येस मॅम. ओके, तर बघा या झालं. सेडिमेंटेशन शेप आता कुठले कुठले आहेत बघा. टँकचे वेगळे शेप आहेत. त्यात शेप ऑफ द सेडिमेंटेशन टँक, पहिला आहे तो रेक्टँग्युलर आहे, सेकंड आहे तो सर्क्युलर आहे आणि तिसरा आहे तो हॉपर टाइप आहे. याची काही इन डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला विचारत नाहीत. ओनली शेप यू हॅव टू नो. तुम्हाला फक्त हे शेप माहिती असणं गरजेचं आहे. व्हॉट आर द शेप्स? हा रेक्टँग्युलर आहे, सर्क्युलर आहे आणि तो हॉपर आहे. तर यामध्ये एक इनलेट आहे, एक आउटलेट आहे. इनलेट मधून काय केलं जातं? रॉ वॉटर यामध्ये पूर्ण इनफ्लो केलं जातं आणि आउटफ्लो मधून काय होतं? जे काही ह्या सेडिमेंटेशन टँक मध्ये काय होतं तर जे काही फ्लॉक पार्टिकल आहेत, सस्पेंडेड पार्टिकल आहेत, ते बेडला खाली राहतात आणि जे वरून आउटलेट आहे तर त्या आउटलेट मधून जे वरचं जे क्लीन वॉटर आहे तर ते क्लीन वॉटर पुढे फिल्ट्रेशन प्रोसेसला पाठवलं जातं. दीज आर दी शेप्स ऑफ द सेडिमेंटेशन टँक. सेम आहे या ठिकाणी पर्पज. काय करायचं आपल्याला? जे सस्पेंडेड मॅटर आहेत ऍट द लोअर मोस्ट पार्टला ते आपल्याला काय करायचे? स्लज कलेक्शन मध्ये कलेक्शन करायचं आहे त्याचं. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल डायग्राम मध्ये बघा, एका साईडला स्लज कलेक्शन आहे, एका साईडला आउटलेट आहे. त्यामधून आपण वॉटर जे आहे वरचं क्लीन वॉटर ते आपण पुढं फिल्ट्रेशन साठी पाठवणार आहोत. तर इथं पण सेम या दुसऱ्या डायग्राम मध्ये सिलेंड्रिकल टँक मध्ये एका साइडहून स्लज आणि दुसऱ्या साइडहून त्या ठिकाणी आपल्याला आउटफ्लो असणार आहे, तो म्हणजे वॉटरचा असणार आहे. ओके, समजला? तर या पद्धतीने देअर आर दी 3 टाइप्स ऑफ द शेप. सो राईट डाउन बिलो दिस शेप्स ऑफ सेडिमेंटेशन टँक. ओनली यू राईट द शेप. Write down shape of the sedimentation tank. Shape of sedimentation tank. First, write down rectangular tank with horizontal flow. Rectangular tank with horizontal flow. Second, circular tank with radial or spiral flow. Circular tank with radial or spiral flow. And third, upper bottom tank with vertical flow.
These are the shape of the sedimentation tank. Shape of the sedimentation tank. Complete झालं सगळ्यांचं? Yes, ma'am. ओके. नेक्स्ट वन इज द नेक्स्ट प्रोसेस इज द फिल्ट्रेशन प्रोसेस. आता ही फिल्ट्रेशन जी प्रोसेस आहे तर हे काय करायचे बघा. द प्रोसेस ऑफ पासिंग वॉटर थ्रू द बेड्स ऑफ ग्रॅन्युलर मटेरियल इज नोन ॲज फिल्ट्रेशन. म्हणजे या फिल्ट्रेशन प्रोसेस मध्ये काय करायचं आहे आपल्याला, जे की आता पूर्ण आपली पहिली मेथड झाली, एरिएशन झाली, स्क्रीनिंग झाले, परत आपले कॉग्युलेशन, फ्लॉक्युलेशन, सेडिमेंटेशन, या सगळ्या प्रोसेस करून झाल्या. पण तरी पण या वॉटरमध्ये जर काही पर्सेंटेज मध्ये किंवा काही जर सस्पेंडेड मॅटर्स असतील अवेलेबल, हे फायनर पार्टिकल जर असतील तर या फायनर पार्टिकलला आपल्याला काय करायचं, रिमूव्ह करायचंय. मग इन दिस प्रोसेस, इन फिल्ट्रेशन प्रोसेस ओनली विल रिमूव्ह दिस स्मॉल पार्टिकल्स और द फायनर पार्टिकल्स फ्रॉम द वॉटर विच आर सस्पेंडेड इन टू द रॉ वॉटर. तर यामध्ये आपल्याला काय करायचंय बघा, देअर आर द टू टाइप्स ऑफ द फिल्ट्रेशन. एक आहे ती स्लो सँड ग्रॅव्हिटी फिल्टर अँड रॅपिड सँड ग्रॅव्हिटी फिल्टर. मग यामध्ये जे काही फिल्ट्रेशनची प्रोसेस आहे तर इथे डायग्राम दाखवलेली आहे बघा. तर यामध्ये बघा, इनलेट वरून हे वॉटर काय केलं जातं, या इनलेट मध्ये सोडलं जातं. या वॉटरमध्ये परत सँड असती, एक बारीक सँड असती, त्याच्यानंतर थोडी ग्रॅव्हल्स मोठ्या साईजची सँड असते या ठिकाणी. असे लेयर्स असतात. मग या लेयर्स मध्ये काय होतं की वॉटर वरून एकदा यामध्ये सोडलं की इनलेटला वॉटर जर आलं या ठिकाणी तर काय होणार आहे, थ्रू दिस सँड, थ्रू दिस ग्रॅव्हल्स जे काही आहेत त्या वॉटरमधले जे सस्पेंडेड मॅटर्स आहेत तर या लेअर मध्ये राहतात. काय होणार आहे, जे सस्पेंडेड मॅटर असतील, फायनर मटेरियल असतील तर ते काय होणार आहेत, दॅट विल बी रेस्ट इन टू दॅट लेअर ओनली. कुठल्या लेअर मध्ये समजा फायनर पार्टिकल आहे तर ते सँड लेअर मध्ये रेस्ट होणार आहेत. आणखी ओनली क्लीन वॉटर हे काय होणार आहेत, खाली ड्रेन होणार आहे. ड्रेन म्हणजे काय, सिपेज होणार आहे, खाली लिकेज होणार आहे वॉटर. फक्त कुठलं वॉटर लिकेज होईल, मग त्या ठिकाणी द वॉटर, फक्त क्लीन वॉटर या ठिकाणी खाली सिपेज होणार आहे. जे काय सस्पेंडेड मॅटर्स आहेत तर ती सँडच्या लेअर मध्ये आणखी ग्रॅव्हलच्या लेअर मध्ये काय होणार आहेत, साचून राहणार आहेत. आणि जे खाली वॉटर मिळेल ते वॉटर आपल्याला कसं असेल तर ते वॉटर आपलं क्लीन वॉटर असणार आहे. आणखी यामध्ये जे काही रॉ मटेरियल असतील, जे काही सस्पेंडेड मॅटर्स आहे, दिस ऑल सस्पेंडेड मॅटर्स आर कलेक्टेड इन टू दॅट सँड लेअर अँड द ग्रॅव्हल लेअर ओनली. आणि अंडर ग्रॅव्हिटी ते वॉटर काय होणार आहे, वरून खाली पूर्ण सिपेज होणार आहे. सिपेज म्हणजे काय, फुलं खाली ड्रेन होणार आहे आणि ड्रेन थ्रू आपण आउटलेट थ्रू ते वॉटर कलेक्ट करणार आहोत. दॅट इज द फिल्ट्रेशन प्रोसेस विथ युझिंग द ग्रॅन्युलर मटेरियल्स. ग्रॅन्युलर मटेरियल मग त्यामध्ये सँड असेल किंवा मोठे स्टोन्स असतील, दॅट आर दी ग्रॅव्हल स्टोन्स. तर दीज आर दी प्रोसेस ऑफ द फिल्ट्रेशन प्रोसेस. समजलं का फिल्ट्रेशन प्रोसेस मध्ये काय होतं? आणखीन एकदा सांगते ऐका. फिल्ट्रेशन प्रोसेस मध्ये आतापर्यंत आपण सगळ्या प्रोसेस केल्या कशासाठी, सस्पेंडेड रिमूव्ह करण्यासाठी, जे काय सस्पेंडेड पार्टिकल आहेत ते रिमूव्ह करण्यासाठी. पण अजून पण त्यामध्ये जर काय सस्पेंडेड मॅटर असतील, सस्पेंडेड पार्टिकल्स असतील, जे छोटे छोटे फायनर मटेरियल आहेत तर ते आपल्याला कशामधून रिमूव्ह करायचे, फिल्ट्रेशन प्रोसेस मधून. हाऊ टू रिमूव्ह दॅट, वी हॅव युजिंग हिअर दिस ग्रॅन्युलर मटेरियल. ग्रॅन्युलर म्हणजे काय असणार आहे, एक तुमच्या या ठिकाणी सँड आहे, आणखी दुसरं म्हणजे काय असणार आहे, त्या ठिकाणी ग्रॅव्हल असणार आहे. इनलेट काय आहे, तुमचं वॉटर जे आहे कुठून आलेलं, सेडिमेंटेशन पासून, प्रोसेस पासून आलेले जे वॉटर आहे, दॅट वॉटर इज इनफ्लो थ्रू यामध्ये येणार आहे, एंटर करणार आहे. एंटर केल्यानंतर जे काय वॉटरमध्ये पार्टिकल्स आहेत, हे रेड कलरचे पार्टिकल दाखवलेले आहेत. तर हे रेड कलरचे पूर्ण जे स्मॉल पार्टिकल्स आहेत, फायनर असतील किंवा काय असतील, त्या ठिकाणी कोर्सर असतील, तर हे पार्टिकल जर फाईन असतील तर फाईन सँड मध्ये कलेक्ट होतील, आणि जर कोर्सर असतील तर कोर्सर, दॅट इज द ग्रॅव्हल मध्ये काय होतील, कलेक्ट होतील. आणि हे वॉटर जेव्हा, हे ह्यातले पार्टिकल जेव्हा यामध्ये अडकून राहतील तर त्यावेळेला वॉटर जे क्लीन वॉटर आहे, दॅट क्लीन वॉटर इज ड्रेन आउट इन टू द आउटफ्लो. तर त्या ठिकाणी ड्रेन आउट होणार आहे, म्हणजे या दोन लेअर पासून खाली सिपेज होणार आहे वॉटर, आणि हे सिपेज झालेले जे वॉटर असेल, दॅट वॉटर इज कलेक्टेड इन टू द आउटलेट. ते वॉटर कसं असणार आहे, क्लीन वॉटर असणार आहे. आणि ही जी प्रोसेस आहे, फिल्टर होणार आहे थोडक्यात वॉटर, कशाचा वापर करून, बाय युजिंग द सँड अँड बाय युजिंग द ग्रॅव्हल्स. तर या साह्याने काय करणार आहोत, बाय सँड, बाय द ग्रॅव्हल्सच्या साह्याने आपण वॉटर आहे ते काय करणार आहे, लिकेज करणार आहे, सिपेज करणार आहे. या प्रोसेसमध्ये, या लेअर मध्ये जे फायनर पार्टिकल जर अवेलेबल असतील वॉटरमध्ये तर ते सँड मध्ये कलेक्ट होतील. कोर्सर जर पार्टिकल असतील तर ते तुमच्या ग्रॅव्हल मध्ये काय होतील, तर तुमचे त्यामध्ये अडकून राहतील. आणि की फक्त क्लीन वॉटर जे आहे खाली, तर ते क्लीन वॉटर तुमचं परत आउटलेट मधून आपण काय करणार आहोत, कलेक्ट करणार आहोत. अशी ही जी प्रोसेस आहे, दॅट इज अ फिल्ट्रेशन प्रोसेस. याला आपण म्हणतो स्लो सँड ग्रॅव्हिटी फिल्टर. ओके. आणखी रॅपिड, अशा दोन टाईप आहेत, ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूयात. समजलं का सगळ्यांना फिल्ट्रेशन प्रोसेस नक्की काय असते? मॅडम हे बाजूला पाईप आहे त्याचं काय?
ओके, पाईप युज टू इंट्रोड्यूस द बॅक वॉटर फॉर द क्लिनिंग फिल्टर. या ठिकाणी क्लिनिंग जे वॉटर आता वरून इकडे आलेलं आहे तर ते वॉटर आउटलेट थ्रू आपण इकडून क्लिनिंग करणार आहोत किंवा इकडून बाहेर पण काढू शकतो. पाईप असेल, त्याला पंप असेल एखादा, तर पंपिंग थ्रू पण आपण काय करू शकतो, स्टोरेज प्लांटला स्टोअर करण्यासाठी पाठवू शकतो. एक तर आउटलेट असेल किंवा इकडं पाईप सिस्टीम असेल मग तुमच्या वॉटर ट्रीटमेंट प्लांट वरची, की जेणेकरून इथून डायरेक्ट आपण काय करणार आहोत, पाईप थ्रू पण आपण हे बाहेर आउटलेट करू शकतो. या ठिकाणी दोन्ही आउटलेट असतात या ठिकाणी. समजलं का? फक्त फिल्ट्रेशन प्रोसेस म्हणजे तुम्ही एकच समजून घ्या, बाय युजिंग द ग्रॅन्युलर मटेरियल आपण काय करायचे, सॉलिड पार्टिकल जे आहेत ते सॉलिड पार्टिकल्स काय करायचे आपल्याला, वी हॅव टू रिमूव्ह दॅट सॉलिड पार्टिकल. आणि रिमूव्ह कशामध्ये करायचे तर त्या सँड लेअर मध्ये, आणखी तुमच्या ग्रॅव्हल लेअर मध्ये, आणि ओनली क्लीन वॉटर जे आहे ते अंडर ड्रेन होऊन खाली येणाऱ्या लेअर मध्ये. मग ते एकतर तुमच्या पाईपलाईन थ्रू पंप सिस्टीम असेल त्या थ्रू स्टोरेजला जाईल, किंवा तुमच्या आउटलेट ह्या ठिकाणी खाली जो प्रोव्हाइड केलेला आहे तर अंडर ग्रॅव्हिटी वॉटर तुम्ही डायरेक्ट स्टोरेज प्लांटला देऊ शकता दोन्ही वेनं. ठीक आहे, समजलं? हो मॅम. Write down this filtration process. Filtration process. Write down filtration. The process of passing. The process of passing. The process of passing. The water. Process of passing the water. The process of passing the water through the beds of through the beds of through the beds of such a granular material, such a granular material, such a granular material is known as filtration. Such a granular material is known as filtration. Below this, write down types of filtration. Types of filtration. Write down first slow sand gravity filter. Slow sand gravity filter. Second, rapid sand gravity filter. Rapid sand gravity filter. त्यामध्ये परत खाली दोन टाइप लिहा, रॅपिड सँड ग्रॅव्हिटी फिल्टर, रॅपिड सँड ग्रॅव्हिटी फिल्टर, अँड सेकंड वन इज द प्रेशर फिल्टर. प्रेशर फिल्टर. ओके, बघा तुम्ही आपल्या घरी पण बघित असेल, आरो सिस्टीम आपल्या असते घरी, तर त्या ठिकाणी पण सेम हीच प्रोसेस असते फिल्ट्रेशनची. वॉटर आपण काय करतो, फिल्टर करतो, थोडक्यात प्युरिफाय वॉटर करतो बाय द सेम प्रोसेस ओनली, बाय द फिल्ट्रेशन ओनली. ठीक है, ड्रॉ दिस डायग्राम.
कम्प्लीटेड डायग्राम काढून झाली का सगळ्यांची? कम्प्लीटेड झाली का डायग्राम काढून सगळ्यांची? Yes, ma'am. ओके. समजलं का बघा? तर प्रोसेस ऑफ फिल्ट्रेशन, ह्या प्रोसेस फिल्ट्रेशन मध्ये आपल्याला काय करायचंय, तर वी हॅव टू प्युरिफाय द वॉटर. आता रिमेनिंग जर सस्पेंडेड आहेत तर त्या रिमेनिंग सस्पेंडेडला आपल्याला काय करायचं, रिमूव्ह करायचे. जे फायनर मटेरियल असतील किंवा विगर पण असतील तर जे अवेलेबल आहेत आता, तर ते आपल्याला काय करायचे, रिमूव्ह करायचे. कुठपर्यंत आल्यानंतर फिल्ट्रेशन प्रोसेस करून आल्यानंतर ज्या आधीच्या सगळ्या प्रोसेस कंप्लीट झाल्या तरी पण वॉटरमध्ये काही सस्पेंडेड मॅटर राहिलेले आहेत, तर ते आपल्याला या ठिकाणी रिमूव्ह करायचे फिल्ट्रेशन मधून. तर काय करावं लागेल आपल्याला, विथ द हेल्प ऑफ sand will remove the particles that will make the filtration process for the removal of the solid particles. तर यामध्ये इनलेट थ्रू पूर्ण वॉटर आपण कलेक्ट करणार आहोत. इनलेट थ्रू परत काय करणार आहेत, वॉटर आपल्याला फ्रीली काय करायचं आहे, लिकेजवर सिपेज करायचे किंवा ड्रेन आउट करायचंय. कशामधून? थ्रू द सँड अँड थ्रू द ग्रॅव्हल्स. अंडर ड्रेन, अंडर ग्रॅव्हिटी वॉटर काय होईल, मग त्यामधून जे पार्टिकल्स आहेत, फायनर असतील तर फायनर लेअर मध्ये सँडच्या ते काय होतील, कलेक्ट होतील. ग्रॅव्हेल मध्ये जे काय बिग पार्टिकल्स असतील, ग्रॅव्हेल्स असतील, त्यामध्ये म्हणजे मॅक्झिमम साईजचे जे पार्टिकल आहेत तर ते कुठे अडकतील, तुमच्या ग्रॅव्हेल मध्ये. आणि परत अंडर ग्रॅव्हिटी पूर्ण ड्रेन आउट होईल वॉटर कुठं, तर खाली आउटलेटला किंवा इकडून पंपिंग सिस्टीम मधून पण आपण वॉटर काय करू शकतो, कलेक्ट करू शकतो. अशा पद्धतीने दीज आर दी फिल्ट्रेशन प्रोसेस. आणि या ठिकाणी देअर आर दी टू टाइप्स ऑफ द फिल्ट्रेशन प्रोसेस. वन इज द स्लो सँड फिल्टर अँड सेकंड मधील रॅपिड सँड फिल्ट्रेशन प्रोसेस. तर स्लो सँड फिल्टर मध्ये, स्लो सँड फिल्टर ही अशी एक डायग्राम आहे. यामध्ये तुम्हाला काय या डायग्रामचं कन्स्ट्रक्शन वर्किंग कोणीही विचारणार नाही. ओनली यू शुड नो व्हॉट इज द फिल्ट्रेशन प्रोसेस आणि फिल्ट्रेशन प्रोसेस कशी होते आणि यामध्ये कुठल्या टाईप आहेत, फक्त एवढंच तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. याचं कन्स्ट्रक्शन काय, वर्किंग काय हे तुम्हाला विचारणार नाहीये. ठीक आहे. तर स्लो सँड फिल्टर यामध्ये काय होतं, तर वॉटर जे आहे सेम प्रोसेस आहे तिकडचीच. वॉटर यामध्ये पहिल्यांदा कलेक्ट, ह्या इनलेट आहे, इथून इनलोड थ्रू या वॉटर यात कलेक्ट केलं जातं. हे लेअर आहे तो ग्रॅव्हेलचा प्लस सँडचा, आणि थ्रू दिस ग्रॅव्हेल अँड सँड लेअर आपण काय करणार आहोत, विल कलेक्ट द, या ठिकाणी वॉटर आहे ते काय होणार आहे, जे काही वॉटर मध्ये जे काही पार्टिकल्स आहेत ते कुठे राहणार आहेत, तर त्यामध्ये वॉटरचे सस्पेंडेड पार्टिकल्स द्या विल कलेक्ट इन टू द सँड, विल कलेक्ट इन टू द ग्रॅव्हेल. आणखी जे अंडर ड्रेन आहे तर या अंडर ड्रेन थ्रू काय करणार आहे, वॉटर आपण डिस्पोज करणार आहोत. दॅट इज द स्लो सँड फिल्टर प्रोसेस. या स्लो सँड फिल्टरची प्रोसेसची डायग्राम अशी आहे. काढायची असेल तर काढा. मी आय विल गिव्ह यू द 5 minutes.
ठीक आहे. स्लो सँड फिल्ट्रेशन प्रोसेस, यामध्ये काय होतं तर सेम प्रोसेस, आपल्याला रॉ जे वॉटर आहे ते इनलेट थ्रू येणार आहे, परत लेयर्स मध्ये सँड लेअर असेल, ग्रॅव्हल लेअर असेल, थ्रू दिस पार्टिकल्स आर रेस्ट इन टू दॅट लेअर ओनली अँड वॉटर इज ड्रेनड आउट ऍट द लोअर मोस्ट पार्ट, आणि हे वॉटर परत विल कलेक्ट इन टू द कशामध्ये कलेक्ट करणार आहोत आपण परत या लास्टला, दॅट इज द अंडर ड्रेन्स अँड थ्रू द आउटलेट आपण रिमूव्ह करणार आहोत वॉटर. दिस इज द प्रोसेस ऑफ स्लो सँड फिल्टर. So draw this diagram.